नमस्कार, मी अमोल जोशी. आपले शहर आपला आवाज या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण ठेवलेलं आहे स्मार्ट पुणे. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सध्या भारतातली सुमारे 32 ते 33% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते. भारताच्या एकूण GDP पैकी 60% GDP किंवा त्याच्याही पेक्षा 1-2% अधिकच असेल तेवढा GDP हा शहरांमधून भारताला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये जे जगाच्या पातळीवर सर्वे केले गेले त्यानुसार शहरांचं आकारमान आणि शहरातली लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पुढच्या 30 ते 35 वर्षांनंतर जगभरातल्या अनेक शहरांची लोकसंख्या ही आत्तापेक्षा 1.5 ते दुप्पट झालेली असेल अशी देखील सर्वेक्षणं समोर आलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने स्मार्ट सिटी नावाची एक नवी योजना घोषित केली आहे. त्या योजनेमध्ये प्रत्येक राज्यांनी सध्या प्राथमिक पातळीवर आपल्या राज्यातल्या काही शहरांची नावं स्मार्ट सिटीसाठी प्रपोज करायची आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एकूण 10 शहरांची निवड केली आहे. खरं तर महाराष्ट्रातून 11 शहरांची निवड झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही 2 वेगवेगळी शहरं असल्यामुळे एकूण 11 शहरांची निवड झालेली आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये केंद्रीय पातळीवर या सगळ्याची स्पर्धा होणार आहे आणि त्यातून पहिल्या टप्प्यात 100 पैकी 20 शहरांची देशाच्या पातळीवर निवड केली जाणार आहे आणि त्या 20 शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या किती शहरांची निवड होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. दादाला सुद्धा या ठिकाणी तोंड फुटलेलं आहे. तर पुणेकरांची स्मार्ट सिटीची संकल्पना नेमकी काय आहे, पुण्यातल्या सध्याच्या समस्या काय आहेत, स्मार्ट सिटी असं फक्त वेगळं नाव दिल्यामुळं या समस्या कशा काय सुटू शकतात आणि पुणेकर आणि पिंपरीकर या दोघांच्याही भांडणामध्ये पुणे आणि पिंपरी या दोघांच्याही वाट्याला नेमकं काय येणार आहे यासारख्या अनेक विषयांचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करणार आहोत. आणि त्यासाठी पुण्यातल्या काही मान्यवर पाहुण्यांना, स्मार्ट पाहुण्यांना आपण बोलवलेलं आहे. स्टेजवर सगळ्यात डाव्या बाजूला बसलेले आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमण. विनायक निमण हे माजी आमदार सुद्धा आहेत आणि पुण्यातल्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत भाजपचे पुण्यातले गटनेते गणेश बिडकर. गणेश बिडकर हे तरुण नेते आहेत. खरं तर भाजपच्या खासदारांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं, पण काही कारणामुळे ते या ठिकाणी येऊ शकलेले नाही आहेत. त्यामुळे भाजपचं प्रतिनिधित्व आता गणेश बिडकर करणार आहेत. त्यांच्या तरुण खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे भाजपचं प्रतिनिधित्व करण्याची. सगळ्यात मध्ये बसलेले आहेत पुण्याच्या राष्ट्रवादीच्या खासदार वंदनाताई चव्हाण. वंदना चव्हाण या सुद्धा पुण्याच्या माजी महापौर होत्या. त्या पुण्यात महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पर्यावरणवादी नेत्या म्हणून सुद्धा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांच्या शेजारी आपण बघतोय पुण्याचे उपमहापौर आबा बागुल बसलेले आहेत. आबा बागुल याच नावाने, हे खरं तर त्यांचं नाव नाही, त्यांचं ब्रँड नेम आहे. आबा बागुल वेगवेगळ्या कारणांसाठी पुणेकरांना माहिती आहेत. वेगवेगळे अभिनव उपक्रम ते सातत्याने करत असतात आणि त्यामुळे नवरात्रोत्सवापासून सुरू झालेले त्यांचे उपक्रम नंतर वेगवेगळी रूपं घेत गेलेले आहेत. त्यामुळे उपक्रमशील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यात उजव्या बाजूला मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे या कार्यक्रमात त्यांना आपण बोलवलेलं आहे. विशेषतः मनसेची ब्लू प्रिंट ज्याची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती, जी महाराष्ट्रासमोर ठेवण्यात आली, त्यात सिंहाचा वाटा हा अनिल शिदोरे यांचा आहे. आणि एकूणच नगर विकास आणि टाउन प्लॅनिंग या विषयावर सुद्धा त्यांचा खास अभ्यास आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवर पुणेकर नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. अनेक पत्रकार आहेत, वेगवेगळ्या विषयात काम करणारे कार्यकर्ते आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि पत्रकारितेचे काही विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमात आलेले आहेत. तर असं हे थोडक्यात ओपनिंग झाल्यानंतर आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. सगळ्यात पहिली आपण सुरुवात करूया की स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना अगदी जेवढ्या कमी वेळेत तुम्हाला सांगता येईल तेवढ्या कमी वेळेत सांगावं अशी विनंती करून पहिला प्रश्न आपण विचारूया की स्मार्ट सिटी ही संकल्पना, या संकल्पनेकडे तुम्ही कसे बघता? तुमच्या दृष्टीने स्मार्ट सिटी म्हणजे काय? अनिल शिदोरेंपासून आपण सुरुवात करू. या स्मार्ट सिटी कल्पनेच्या सुरुवातीला मला अतिशय एक महत्त्वाचा आक्षेप नोंदवायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या राज्यघटनेनुसार शहर नियोजन ही गोष्ट ही केंद्राच्या अखत्यारीत येतच नाही. किंबहुना राज्य सरकारच्या सुद्धा अखत्यारीमध्ये शहर नियोजन ही गोष्टच येत नाही. आता हे असं असताना शहर नियोजनामध्ये केंद्र सरकार, मोदींचं सरकार एवढं नाक का खुपसतं आहे असा माझा खरं म्हणजे पहिला प्रश्न आहे. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुणेकरांना न विचारता, पुणेकरांना नेमकं कशा प्रकारे स्मार्ट सिटी पाहिजे हे काहीही न विचारता त्यांच्यावर कुठून तरी वरनं आदेश काढून हे केलं. त्यामुळे मला म्हणजे आमच्या पक्षाच्या मते
बिलकुल शितुराजी, ह्याच्यावर आपण येऊयाच, हे सगळे वाद येतीलच, पण पुण्याकडे स्मार्ट सिटी म्हणून तुमची काय आदर्श पुणे कसं बघता तुम्ही? नाही, आदर्श पुणे मुख्यतः पुण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जागेचा. कारण कुठल्याही शहर नियोजनामध्ये स्पेस प्लॅनिंग हे असलं पाहिजे. आणि त्याचा मी जेव्हा सगळं पुन्हा स्मार्ट सिटीचं डॉक्युमेंट बघत होतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा मूलभूत विचार केलेला नाही. वाहतुकीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कचऱ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नावर स्मार्ट सोल्युशन्स असं म्हटलं आहे, पण म्हणजे काय आणि ते कसं करायचं याची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. आणि मला असं वाटतं हे 2-3 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणखीन एक गोष्ट अशी आहे की येत्या 10-1 वर्षामध्ये माझ्या अंदाजानुसार सुमारे 10 लाख लोकसंख्या ही पुण्यामध्ये वाढणार आहे. आता ही 10 लाख लोकसंख्या राहणार कुठे, ती करणार काय, ती कुठल्या रस्त्याने जाणार आणि कशाप्रकारे त्यांना शुद्ध हवा, चांगलं पाणी, पुरेसं पाणी हे मिळणार, हे मूलभूत प्रश्न आहेत. स्मार्ट सिटीसारख्या काहीतरी एक वेस्टर्नामध्ये बांधून हे दिलेलं आहे, त्यामुळे याच्याकडे काय फारसे बिलकुल वेस्टर्नामध्ये बांधून दिलेली एक गोष्ट, याच्या पलीकडे तुम्ही फार काही बघत नाही. आबा बागुल, तुमच्या दृष्टीने स्मार्ट पुणे म्हणजे कसं पुणे? स्मार्ट पुणे हे स्मार्ट आहेच. पूर्वीपासून पुण्याचे वेगवेगळे शैक्षणिक क्षेत्रात असेल, विद्येचं माहेरघरच आहे, सांस्कृतिक आहे, क्रीडा नगरी, औद्योगिक नगरी, त्याचं अंतर्बाह्य स्मार्ट करण्याची गरज आहे. बाह्यान स्मार्ट दिसतंच आहे आपल्याला, परंतु आता ही नवीन काय कल्पना आहे अजून नीट कोणालाच माहिती नाही. स्मार्ट काय करणार आहेत नक्की, 100 कोटीमध्ये स्मार्ट काय होणार आहे? आता तुम्ही माझं आत्ताच ओळख करून देताना एक वेगवेगळे उपक्रम राबवणं, मी 5 वर्षात 100 कोटी माझ्या वार्डात करून मी माझा स्मार्ट केला आहे. तर अख्खा पुणे शहर 100 कोटीमध्ये स्मार्ट कसा होणार हा एक प्रश्न आहे. कारण JNR अंतर्गत आपल्याला 3000 कोटी आले, आपण काही प्रमाणात त्याचं स्मार्टनेस करू शकलो. तर 100 कोटी असे 5 वर्षात काय स्मार्ट करणार आहे आणि त्याची एवढी पब्लिसिटी कायसाठी करते भारतीय जनता पार्टी, आय डोंट नो. बिलकुल वंदनाताई, 100 कोटी ते म्हणतात, जसं केंद्राकडून 100 कोटी आणि राज्य सरकार आणि महापालिकेने 50-50 कोटी उभे करायचे आहेत, तर एकूण 200 म्हणजे 1000 कोटींचा साधारण प्रकल्प असं सध्याचं स्वरूप आहे. तुम्हाला काय वाटतं, ही संकल्पना पुण्याचं रूपडं पालटू शकेल एवढी सक्षमता आहे का? मी आता पुण्याचंच फक्त म्हणत नाही, पण आपल्याला निदर्शनाला आणू इच्छिते की संपूर्ण जगभर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि हे शहरीकरण आपल्याला माहिती आहे, युनायटेड नेशन्सनी 2008 साली 50% लोकसंख्या ही आता शहरातनं राहायला लागलेली जगभर असं जाहीर केलं. भारत पण त्याला अपवाद नाही, महाराष्ट्र अपवाद नाही, पुणे पण अपवाद नाही. आज आपण बघतो की आपल्या देशात सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे 35%हून जास्त लोकसंख्या ही शहरातून राहते. आणि ज्या पद्धतीने ह्यापूर्वी आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे होतं या शहरीकरणाला, ते आपण फार उशिरा म्हणजे JNNURM आलं त्यावेळेलापासून बघायला सुरुवात केली. आणि म्हणून शहरांकडे त्याचा चांगला विकास व्हावा, सुनियोजित विकास व्हावा, ही बघण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आज निश्चित आहे, हे मान्यच केलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट आज आणलेला आहे तो मात्र आक्षेपार्ह आहे. कारण मगाशी शिदोर यांनी सांगितलं, ही वस्तुस्थिती आहे की मला माझं शहर कसं पाहिजे हे लोकल लेवलला ठरवलं पाहिजे. माझ्या काय डिमांड्स आहेत, माझ्या काय गरजा आहेत. 1 मॉडेल 1 फॉर्म्युला हा सगळ्या शहरांना ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. प्रत्येक शहराची गरज ही वेगळी असते आणि ते मॉडेल बघूनच शहरवासियांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आज आपण ज्यावेळेला स्मार्ट सिटी पुणे शहराला बघतो त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही स्वतःचं नाव पुढे केलं महानगरपालिकेच्या माध्यमातून, किती कन्सल्टेशन्स झाले. ठीक आहे, फेसबुकवर टाकलं होतं तुम्ही तुमचे सजेशन्स द्या, पण फेसबुकवर जाणारे इलेक्ट्रॉनिक सॅव्ही असणारे किती लोक या शहरामध्ये आहेत. झोपडपट्टीवासीय पण या शहरामध्ये ज्यांच्या अत्यंत वेगळ्या गरजा आहेत त्यांचा आवाज कधी ऐकणार आहोत. त्यामुळे हा कन्सल्टेटिव्ह प्रोसेस, पीपल्स पार्टिसिपेशन स्मार्ट सिटीमध्ये म्हटलं जातं, हे अतिशय चुकीचं किंवा न समजलेलं, सरधोपटपणे सगळ्या शहरांसाठी असं राबवता येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. बिलकुल बेडकर, तुमच्याकडे मी येतो कारण तुम्हाला सगळ्यांनाच उत्तर द्यायची आहेत. पहिल्या तिन्ही पाहुण्यांनी या संकल्पनेच्या यशस्वीतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे विनायक निमण, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तरी या संकल्पनेबद्दल पॉझिटिव्ह आहात का निदान? स्मार्ट सिटी संकल्पना नक्की चांगली आहे, परंतु अद्यापपर्यंत स्मार्ट सिटी या संकल्पनेची उद्दिष्ट काय, त्याचे आयडियाज काय, त्याचे सोल्युशन्स काय, ही संकल्पनेच्या माध्यमातून विकास आपण कशा पद्धतीने करणार आहोत, ही मी आज सकाळी ही स्मार्ट सिटी मिशनची वेबसाईट या ठिकाणी पाहिली आणि आयडिया सोल्युशन्स या सर्व गोष्टींमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन म्हणून सर्व वेबसाईटवर आहे. वेबसाईटवर सुद्धा अद्यापपर्यंत स्मार्ट सिटी संदर्भाची भूमिका
आपण कशा पद्धतीने शहरांना मदत करणार आहोत, कशा पद्धतीने कोणकोणती कामं करणार याचे कोणताही स्पष्टपणे उल्लेख आज या स्मार्ट सिटी संदर्भात नाही. माझं दुसरं प्रामुख्याने म्हणणं असं आहे की स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात जेव्हा एखादा मनुष्य आपण स्मार्ट म्हणतो, निव्वळ त्याने पेराव चांगला केला म्हणजे तो स्मार्ट झाला का? जर तो मूलतः जो मनुष्य जो असेल या मनुष्याच्या अंगामध्ये अनेक रोग असतील आणि निव्वळ त्याने वरती पेराव चांगला केला म्हणजे तो स्मार्ट होतो का? तशाच पद्धतीने पुणे शहराच्या अंगामध्ये, पुणे शहरामध्ये रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, वाहतूक असेल, कचरा असेल आणि विशेषतः महत्त्वाच्या या भागामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे काय होतं, अर्थार्जन, लोक शहरामध्ये कधी येतात तर या शहरातनं मला काहीतरी काम मिळेल, माझं अर्थार्जन भागेल, यावेळेस शहरामध्ये नागरिक येत असतात. या 5-6 गोष्टीसाठी पुणे खऱ्या अर्थानं सक्षम आहे का? ठीक आहे, म्हणजे 5-6 गोष्टींमध्ये गेल्या 25-30 वर्षांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे. मला एकही उदाहरण सांगा, रस्त्याबाबतीत सांगा, पाण्याबाबतीत सांगा. बिलकुल, म्हणजे याच्याविषयी हे वाद आपण नंतर घालणारच आहोत. नाही, मला काय म्हणायचं, सुरुवातीला आपण फक्त कन्सेप्ट अशी म्हणायची, पहिल्यांदा शरीर सुधरा, बिलकुल, नंतर त्याला स्मार्ट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह भाषेमध्ये तीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जी पहिल्या 3 पक्षांनी व्यक्त केलेली होती. तुमची फक्त शब्द बदललेले आहेत. मात्र एक फरक फक्त आपल्याला निमणांच्या वक्तव्यातून दिसतो आहे की यांनी ती संकल्पना चुकीची आहे, त्यातून काही होणार नाही अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे. यांनी अजून स्पष्टता नाही आहे एवढंच व्यक्त केलेलं आहे. कदाचित स्पष्टता आल्यानंतर त्यांची मतं बदलूही शकतात. बिडकर, तुम्हाला काय वाटतं, ज्या प्रकारे या सगळ्यांनी या संकल्पनेला विरोध दर्शवलेला, निरर्थक संकल्पना आहे असं म्हटलेलं आहे, तुम्ही काय म्हणता? मला या संदर्भात आपण जो पहिला प्रश्न विचारलात की स्मार्ट म्हणजे काय, तर मी दिल्लीला स्मार्ट सिटीच्या या उद्घाटन प्रसंगी गेलो होतो. तेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक उदाहरण दिलं की स्मार्ट म्हणजे काय, स्मार्ट सिटीचा अर्थ काय. तर आपण जर का रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो आणि जर का त्या एक खिडकीत आपण विचारलं की लोणावळ्याला जाणारी लोकल कुठे आहे, आणि त्यांनी जर का आपल्याला फक्त ती लोकल प्लॅटफॉर्म नंबर 4ला आहे, या बाजूनी उजवीकडं वळलं की डाव्या बाजूला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आहे, उतरला की डाव्या बाजूला आपल्याला ती लोकल मिळेल, असं समर्पक उत्तर ज्यावेळेस मिळतं तेव्हा त्याला आपण तिथून खिडकीतनं निघताना म्हणतो स्मार्ट आहे. आणि हे स्मार्ट उत्तर आपल्याला शहराला द्यायचं, हे स्मार्ट सिटी म्हणजे काय, तर या शहरातले जे काही सोल्युशन्स आहेत, जे अपयश आहे इतक्या वर्षाचं राज्यकर्त्यांचं, ज्यांनी गेली 10-20 वर्षे या शहरावर राज्य केले, त्यांचं अपयश धुवून काढायचं स्मार्ट पद्धतीने म्हणजे स्मार्ट सिटी. बिलकुल, म्हणजे पुणेकरांना पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या वेळी योग्य वेळी योग्य खिडकीवर मिळतील असं तुमचं स्वप्न आहे. यात मला पूर्ण करू द्या माझं. यात माननीय शिदोरे साहेब म्हणले की हे केंद्र सरकारने करायचं, तर केंद्र सरकार काहीच करत नाहीये. केंद्र सरकार आपल्याला 100 कोटी रुपये दरवर्षी अनुदान देणार आहे फक्त स्मार्ट सिटी अंतर्गत, तुम्ही फक्त त्यात क्वालिफाय झाल्यानंतर. याचं संपूर्ण या शहराची गरज काय आहे, स्मार्ट सिटी योजना संपूर्ण भारतभर सगळ्या शहरांना एकसारखी लागू नाहीये. त्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक शहराला जे प्रपोजल लागणार आहे, जी या शहराची गरज आहे, ते तुम्ही तिकडं सादर करायचंय. ती तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनीच ठरवायची आहे की आपल्याला या स्मार्ट सिटी अंतर्गत काय करायचंय. त्याच्यासाठी त्यांनी 10 निकष दिलेत की तुम्ही 10 वेगवेगळ्या निकषात तुम्ही त्यात पार्टिसिपेट करू शकता. बिलकुल, म्हणजे पुण्याचं चित्र बदललेलं या योजनेअंतर्गत दिसेल याचा तुम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, या संकल्पनेची निरर्थकता, ठीक आहे, या संकल्पनेची निरर्थकता मांडणाऱ्या पक्षांची सत्ता असताना सुद्धा याबाबतचे प्रस्ताव मात्र राज्य सरकारकडे पाठवले गेलेले आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि या अशा प्रकारच्या योजनेचं केवळ नाव बदलल्यामुळं मूळचे तेच असणारे प्रश्न कसे का सुटू शकतील हे सुद्धा प्रश्न आहेत. या सगळ्याविषयी आपण चर्चा करूया. या पहिल्या सगळ्यांच्या उत्तरानंतर एका ब्रेकची वेळ झाली आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर प्रेक्षकांमधून काही प्रश्न येत आहेत, काही प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पुन्हा स्वागत आपले शहर आपला आवाज या खास कार्यक्रमामध्ये. मागच्या सेगमेंटमध्ये आपण बघितलं की 5 वेगवेगळ्या पक्षांनी स्मार्ट सिटीबद्दल त्यांच्या काय भूमिका आहेत, त्यांची काय मतं आहेत हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता आपण नागरिकांकडे जाऊया, त्यांची मतं आणि त्यांचे काही प्रश्न आहेत.
इथले पुण्यातले काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. माझं नाव जुगल राठी, PMP प्रवासी मंच. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सार्वजनिक वाहतूक सांगण्यात आलं. अनेक मंडळी यातली जी सत्तेवर आहेत किंवा सत्तेवर राज्यात किंवा केंद्रात सत्तेवर असून सुद्धा याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातंय. त्या नावाने निधी मिळवला जातो पण तो दुसरीकडे वर्ग होतो. उदाहरणार्थ पुण्यात जास्तीत जास्त दुचाकीची संख्या दोन्ही शहरात मिळून 20 लाखाच्या पुढे गेलेली आहे. तो सगळ्यात मोठा प्रश्न असताना सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे वाढतं हे लक्षात येत नाही. माझे दोनच प्रश्न आहेत की सार्वजनिक वाहतूक सुरक्षित होण्यासाठी आतापर्यंत तुम्ही काय केलं, काही केलं नाही आणि यापुढे करण्याचा काय मानस आहे का? आणि दुसरं, हे स्वस्त असायला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं खूप महागड आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं मागच्या 20 दिवसात 5 फेटल ऍक्सिडेंट झालेले आहेत. हजारो बसेस नादुरुस्त असतात. मिनी बसेस अगदी गर्दीच्या रस्त्यावर 18 मीटर 15 मीटरची धूळ घेऊन जात आहे. मिनी बसेसचं वर्षानुवर्ष नुसतं प्रस्ताव येतो, प्रत्यक्ष का होत नाही? आणि स्वस्तच्या दृष्टिकोनातनं फक्त एकच गोष्ट आहे, दुचाकी अजूनही बसपेक्षा स्वस्त पडते तर माणूस का दुचाकी नाही वापरणार? 1 रुपये किलोमीटरच्या आत दुचाकीला पडतं, पण इथं तुम्हाला 1 किलोमीटरला 10 रुपये सुद्धा इथं द्यावे लागतात. इथं तुम्ही नळस्टॉपला बसलात आणि डेक्कनला उतरलात तरी तुम्हाला 10 रुपये लागतात. या दृष्टीने आतापर्यंत तुम्ही काय केलं आणि पुढे काय करणार? बिलकुल. आपण उपमहापौरांना हा प्रश्न विचारूया. बागुल सर. अतिशय जुगल राठी म्हणतात ती सत्य परिस्थिती आहे, परंतु काही केलं नाही याच्याशी मी सहमत नाही. JNRच्या माध्यमातून आम्ही 500 बसेस आम्ही सत्तेत असताना आम्ही आणलेल्या आहेत. आज PMPLची अवस्था नाही पेक्षा तरी चांगली आहे, इतकी काही वाईट अवस्था नाही. त्याच्यासाठी आम्ही SCMTR हा एक हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रोड, इंटरनल रिंग रोड एक 34 किलोमीटरचा, त्याचे गेले 8-9 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय. स्मार्ट सिटी झाल्यावर 2 व्हीलर पेक्षा बस स्वस्त होईल का हो? नाही, स्मार्ट सिटी माझं तर म्हणणं आहे की सार्वजनिक वाहतूक ज्या शहराची सक्षम ते नक्कीच शहर प्रगती प्रथावर जाऊ शकतं. याला सबसिडी केंद्र सरकारने द्यावी, राज्य सरकारने यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. आपल्याला मी तर म्हणतो 5 रुपयात PMPL द्यावी, या मताशी मी सहमत आहे जुगल राठी. यात अनेक वर्ष BRTचं वाटोळं काँग्रेस राष्ट्रवादीच्या या अतिशय सरकारने. आता हे स्मार्ट सिटीचं नाही आपण काय BRTचं आपण नारळ सुद्धा फोडू शकलो नाही या शहरात. विरोधी पक्षाची अत्यंत महत्वाची भूमिका कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये काय केलं मग? एकही सायकल ट्रॅक, एकही मूळ रस्ता आणि BRTचा रस्ता आजपर्यंत काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने दाखवून द्यावा. मूळ प्रश्न असा आहे, मूळ जबाबदारी यांनी झटकलेली आहे. बिलकुल. हे आरोप प्रत्यारोप आपण सातत्याने करत आलेलो आहोत, अनेक वेळा करत आलेलो आहोत, पुणेकरांचे अनेकदा ऐकलेले आहेत. जो जीव होता या शहराच्या वाहतुकीचा आणि SCMTR रस्ता गेली 85च्या DP पासून आजपर्यंत यांची सत्ता आहे. बिडकर सर, प्रश्न एवढाच आहे, आरोप प्रत्यारोप सगळेच करतायत. लोकांना आता इंटरेस्ट याच्यात आहे की स्मार्ट सिटी झाल्यानंतर आमची वाहतूक, आमचा प्रवास 2 व्हीलर पेक्षा बसनी स्वस्त होणार की होणार नाही, याविषयी आपण बोलूया. आरोप प्रत्यारोप आपण बाजूला ठेवूया, ते सातत्याने आपण करत आलेलो आहोत. वंदनाताई, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही केंद्रात आहात, या सगळ्या घडामोडी जवळून तुम्ही पाहताय. UPA सरकारने नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी ही केलेली होती आणि त्या पॉलिसी प्रमाणे प्रत्येक शहराने उमटा जे अर्बन मोबिलिटी ट्रान्सपोर्ट अथॉरिटी ही स्थापन करायची. ती स्थापन अशासाठी करायची की नुसत्या बसेस नाही, येणारी मेट्रो, पेडेस्ट्रियन्स, सायकलिस्ट हे सगळे इंटिग्रेटेड कसं आपल्याला शहरासाठी करता येईल. त्यासाठी पुणे कदाचित पहिलं शहर आहे ज्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनवलाय की फ्लायओव्हर्स कुठे पाहिजेत, नेमका पेडेस्ट्रियन्स कुठून चालणार, कुठून सायकलिस्ट जाणार, यासाठी ते बनवलेलं आहे. आणि आय थिंक इट इज अ हिस्टॉरिकल स्टेप. त्या दृष्टीने इम्प्लिमेंटेशन मात्र व्हायला पाहिजे, त्या वेगाने होत नाहीये. आणि स्मार्ट सिटीजमध्ये जे कन्सेप्ट्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत की तुम्ही शहरामध्ये रेट्रोफिटिंग करायचंय, तुम्ही रिडेव्हलपमेंट करायचंय किंवा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स करायचे आहेत, ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. आणि एक गोष्ट अशी की पॅन सिटी तुम्ही एक कुठला तरी स्मार्ट सोल्युशन काढायचंय. मला असं वाटतं की एक मिनिट अमोलजी, हे स्मार्ट सोल्युशन मध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हेच झालं पाहिजे अशी आम्ही भाजपला सुद्धा मागणी करणार. अर्धा सेकंड नाही का सांगितलं तुम्हाला, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण या शहराचं JNRMचं 2nd फेज आम्ही पाठवली
ती 88,000 कोटीचा सिटी डेव्हलपमेंट प्लॅन हा 25 वर्षाचा पाठवला आणि अचानक सरकार गेल्याबरोबर यांनी स्मार्ट आणलं. हे 88,000 कोटीचा जर हा प्लॅन झाला असता तर या शहरातला एकही प्रश्न जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जो मान्य केलाय सभागृहात तुळकात पडलाय आजही काम यांनी केलं नाही. प्रयत्न करतात. गेली 25 वर्ष म्हणजे नाव बदलून तोच प्लॅन आणला असा तुमचा आरोप आहे. नाव कॉम्प्रिहेन्सिव्ह बदलून तोच मोबिलिटी प्लॅन आणला. प्लॅनला तो नाहीये. झालेले नाहीये. पुणे महानगरपालिकेला 80% अनुदान मिळणारा होता. हा 100 कोटी वर्षाला 88,000 कोटी पर्यंत स्मार्ट सिटी करायला कधी जाणार आपण? पुणे शहराचा. ठीक आहे, अजून काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेऊया. तुमचं नाव सांगा. आदित्य महाजन, मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे आणि पुण्याचाच आहे. स्मार्ट सिटी बद्दल मला थोडंसं विचारायचं आहे की ही कन्सेप्ट कुठनं आली आहे आणि जर का ती कन्सेप्ट कुठल्या फॉरेन सिटीवरनं घेतली गेली आहे तर त्या शहराचा अभ्यास केला गेला आहे का? बिलकुल, त्या शहराचा अभ्यास केला गेला का? अजून काही प्रश्न घेऊया. अजून तिकडे पलीकडे विचारायचं होतं. ठीक आहे, तुमच्या हातात घ्या आणि प्रश्न विचारा. माझं नाव अनुजा पटाईत आहे आणि मी सुद्धा पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. मला हे विचारायचं होतं की कचरा प्रश्न जो वाढत जातोय, जसं मग स्मार्ट सिटीमध्ये इको फ्रेंडली असं काही होणार आहे का आणि त्या कचऱ्याचा निचरा तुम्ही कशा प्रकारे कराल? टाकाऊपासून टिकाऊ वगैरे काही तुमच्या योजना आहेत का? द्या. मी शरद लोणकर, सलाम पुणे नावाच्या संस्थेचा अध्यक्ष आहे. माझा प्रश्न असा आहे की नेमकी पुण्याची पिण्याच्या पाण्याची अवस्था नेमकी काय आहे? काय कित्येक वर्षापासून पुण्याला आणखी एका धरणाची गरज आहे असं आपण बोलतो, ऐकतो, वाचतो, पण जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठलंही शहर स्मार्ट होईल असं मला वाटत नाही. पहिला प्रश्न जर कुठला असेल तो जीवनावश्यक तो पाण्याचा प्रश्न असेल. ठीक आहे, पाण्याचा एक मुद्दा आलेला आहे, तुम्ही विचारा. मी दिलीप मेहता, मूळ गाव फुरसुंगी असल्यामुळे कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचा सदस्य आहे. गेली 10 वर्ष त्यामध्ये काम करतोय आणि राहतोय पुण्यात, त्यामुळे पुणे सिटीजन फोरमचा मी प्रेसिडेंट आहे. स्मार्ट पुण्याच्या अगोदर पहिली गोष्ट की सुजाण नागरिकाला राहण्या इतपत परिस्थिती पुण्यामध्ये आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न एका नागरिकाच्या मनामध्ये उपस्थित याकरता होतो की 3 महत्त्वाच्या अनेक प्रश्न आहेत, पण महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. वाहतुकीबाबत आता आपण काही चर्चा चालू आहे. वाहतुकी संदर्भात जी काय परिस्थिती आहे समोर आहेच. साधे फुटपाथ पादचाऱ्यांना जर पायी चालणाऱ्यांची प्रमाण भरपूर आहे पुणे शहरामध्ये. ज्येष्ठ नागरिकांचं शहर ओळखलं जातं. पायी चालण्यासारखी परिस्थिती नाही. फुटपाथ केले तर त्याच्यावर प्रचंड अतिक्रमणं असतात, पायी चालता येत नाही. दुसरा प्रश्न पर्यावरणाच्या संबंधित जो आहे तो कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. गेले 10 वर्ष लढा फुरसुंगीकर नागरिक, उरुडीचे नागरिक देत आहेत, पण शहरामध्ये कोट्याची उड्डाणं या कचऱ्याच्या संदर्भात झालेली आहे. 2000 मध्ये कायदा येऊन सुद्धा 15 वर्षामध्ये जी परिस्थिती आहे, ज्यावेळी 5-6 वर्षापूर्वी 700-800 टन कचरा होता, तो आता 2015ला 5 वर्षामध्ये तो डबल झालेला आहे. ज्या व्हॅल्यूमनी कचरा वाढतोय त्या व्हॅल्यूमनी या ठिकाणी नियोजन आपलं होतं का? आणि तिसरा प्रश्न असा आहे सुरक्षितता. साहेब, सुरक्षिततेच्या दृष्टीनं तरी एवढं असून पुण्याची लोकसंख्या वाढते आपण मान्य करतो, पण या 3 जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने पुणे आपण स्मार्ट सिटी बाजूला पहिले ठेवू. पहिल्या पायाभूत या सुविधा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या या स्मार्ट पुणे झाल्यानंतर या सॉल्व्ह होणार आहेत का? ठीक आहे, या सगळेच प्रश्न आपण आधी नागरिकांना बोलू देऊया, त्यानंतर आपण एकेका मुद्द्याची उत्तरं घेऊ. पुणे शहर दरवर्षी 50,000 कोटी रुपये केंद्र सरकारला पाठवतं आणि केंद्र सरकार जर 100 रुपयाचा तुकडा आमच्यावर फेकणार असेल 100 कोटीचा दर वर्षाला, तर हे एखाद्या मुलाला 100 रुपये द्यायचे आणि सूटबूट घाल सांगायचं अशासारखं झालं तर ते काय होणार नाही. 100 कोटी तर आम्हाला खड्डे बुजवायला पुरत नाहीत. एवढ्या वर्षात खड्डेमुक्त पुणे हे सुद्धा आम्हाला जमलेलं नाही, तर आम्ही स्मार्ट होणार कसे? बिलकुल बिडकर वाटतंय की 100 कोटी रुपये काय स्मार्ट सिटी अंतर्गत मिळणार नाहीयेत. 100 कोटी रुपये फक्त क्वालिफाय झाला म्हणून आहेत. त्या स्मार्ट सिटी अंतर्गत PPP पब्लिक पार्टिसिपेट योजना असतील, नदी सुधार योजना आहे, अमृत आहे, स्वच्छ भारत मिशन आहे, हाऊसिंग फॉर ऑल आहे आणि या सगळ्याच्या बरोबर राज्य सरकारचा या स्मार्ट सिटी अंतर्गतला निधी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी आहे. अशा तर्फे जवळपास 100 कोटी 2 ते 5,000 करायला नको. ही कुठल्याही प्रकारे केंद्र सरकार अनेक योजना स्मार्ट सिटी अंतर्गत आपल्याला मान्य होणार आहेत. बिलकुल, शेतकरी म्हणतात कुठलंही प्रॉमिस केलेलं नाही. प्रॉमिस केलेलं नाही. स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत
तुम्ही वेगवेगळ्या योजना ज्या सादर करणार आहात त्यात वेगवेगळ्या निधी अंतर्गत वेगवेगळ्या योजनांअंतर्गत तुम्हाला निधी मिळणार आहे. तो हजारो कोटी रुपयाचा आहे. आणि त्याच्याच बरोबर पण त्या खिडकीमध्ये प्रायव्हेट पार्टनरशिप नागरिकांनी रोज 1000 रुपये खिशात घेऊन निघायचे. हे ते मॉडेल आहे स्मार्ट सिटी म्हणजे. हे त्यांनी आता कळत न कळत कबूल केलंय आणि पब्लिकचा पैसा घ्यायचा आणि तुम्हाला या टोलवर जायला पैसा पीपीपीच्या अंतर्गत फ्रेश व्हायला पैसे असे ते 1000 रुपये रोज घेऊन निघायचे. आणि अनिल शितोरे सध्या पुणेकरांना किती रुपये घेऊन बाहेर पडावं लागतं सध्या? आता सध्या 1000 रुपये तर नक्कीच नाही पुणेकरांना अनिलजी आता पुणेकरांना महानगरपालिकेचा आता जो टॅक्स भरला जातो तेवढा टॅक्स लागतो. अजूनही कुठल्या प्रकारचा पुणे शहरामध्ये टोल नाही. पण स्मार्ट सिटी हे पीपीपी मॉडेल आणलं की 1000 रुपये रोज घेऊन निघायचे. हे लिहून ठेवा. याचं कारण असं आहे खेडकरांना अजून संकल्पना निश्चित नाहीये. मात्र पीपीपी असेल हे त्यांच्या बोलण्यावरून यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल आहे. एक कंपनी स्थापन होणार आहे. आता कंपनी जर का स्थापन होणार असेल स्मार्ट सिटीसाठी तर कंपनी काय फुकट देणार आहे का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतले जाणार आहेत. त्यामुळे स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे काय अशी असणार आहे याची कल्पना ती कुठली बाहेरची. आणि त्याच्यामध्ये कोणी नगरसेवक नाही. त्याच्यामध्ये कोणीही लोकांनी निवडून दिलेली माणसं नाही. या शहरामध्ये जे उत्पन्नाची स्त्रोत आहे ती ह्या सरकारने बंद करून टाकली. ऑक्ट्रॉय होता बंद झाला, एलबीटी होतं बंद झालं, जीएसटी कधी येईल काय माहिती नाही. त्यामुळे आज आम्हाला एक मिनिट आता मला बोलू दे. ऍडमिनिस्ट्रेशनला सुद्धा आम्हाला पगार देता येतील की नाही हे आज प्रॉब्लेम आहे. राज्य सरकारने 2000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेले नाहीत महानगरपालिकेला मागचे 15 वर्षाचे. आणि दुसरी गोष्ट अचानकपणे दरवर्षी 50 कोटी महापालिका कुठून उभी करणार हा प्रश्न. अमोलजी दुसरी गोष्ट आहे की आपण स्मार्ट सिटी म्हणण्यापेक्षा आता हे जे प्रश्न या ठिकाणी मांडले गेले सुरक्षितता कचरा वगैरे वगैरे ह्याच्यासाठी लिव्हेबल सिटी पाहिजे होती. स्मार्ट सिटीची काय गरज आहे असं मला आणि पाण्या प्रश्नावर अपयश आहे अनेक वर्षांचं. परंतु त्याच्यावर मी नंतर बोलीन. परंतु मी गोष्ट अशी आहे बिलकुल तुमच्या सहकार्यानं काय बोलायचं. महत्वाची गोष्ट अशी आहे आता प्रश्न विचारला गेला ही स्मार्ट सिटी कल्पना आली कुठून? जगामध्ये जी काही स्मार्ट शहर आहेत 100 स्मार्ट शहरामध्ये हिंदुस्थानामधलं एकही शहर नाही. आणि स्मार्ट सिटी कल्पनेमध्ये स्मार्ट सिटी याचा अर्थ ज्या शहरामध्ये डिजिटली सर्व प्रोग्राम्स होतात. असं मी वेबसाईटवर वाचलं. डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणून संपूर्ण प्रोग्राम जे शहर चालतं कम्प्युटर पेक्षा ह्युमन अँगल असणं गरजेचं आहे. परंतु आज आता सांगितल्याप्रमाणे पुणे शहराचे पहिल्यांदा मी सांगितलं पुणे शहराला नानाविध रोग जडलेले आहेत. वाहतूक असेल रस्ते असतील पाणी असेल या सर्व गोष्टी पहिल्यांदा सोडवणं आणि नागरिकांचं जीवनमान उंचवणं हे अतिशय महत्वाचं आहे. पहिल्यांदा या गोष्टी जर आपण केल्या ठीक आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही स्मार्ट सिटी मध्ये पकडतच नाही का? यातला पहिला प्रयोग स्मार्ट सिटीचा माननीय जावडेकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही या शहराला 900 कोटी रुपयाचं अनुदान दिलंय. अनुदान नदी सुधार योजनाला खिडकीमध्ये काहीच नाही अनुदान आहे. केंद्र सरकार त्याचा पाठपुरावा सुप्रियाताई सुळे यांनी केलेला आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी केलेला आहे. 2 लाख तुमचा आवाज येणार योजनेला फायनान्स डिपार्टमेंटने सँक्शन दिलं का विचारा? दिलं नाही दाखवा परिपत्र नाही दिले. बरोबर तुमचं शेतकऱ्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटनं नदी सुधार योजनेला पैसे दिलेत का विचारा? अनुदान मान्य केलंय. मान्य करणं वेगळं प्रोव्हिजन होणं वेगळं. प्रोव्हिजन करावीच नाही लागणार. केंद्र सरकारने मान्यता घेतली आहे. केंद्र सरकारने कर्ज घेतलंय आणि ते कर्ज घेऊन या सरकारला या महानगरपालिकेला अनुदान दिलंय. ह्या शहराचं आरोग्य संतुलित ठेवायचं असेल
तर स्लम रिहॅबिलिटेशन हा महत्वाचा मुद्दा आहे का? बिलकुल. स्लम रिहॅबिलिटेशन झोपडपट्टी योजना राज्य केंद्र सरकारने आणली, हाऊसिंग फॉर ऑल. पण झोपडपट्टी वासियांना ही योजना आपली आहे असं वाटत नाहीये, ते त्यांच्याशी रिलेट करत नाहीये स्वतःला. ही सुद्धा फार गंभीर समस्या आहे. भाजपला याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट स्पष्ट करायला हवी की खरंच असं आहे किंवा नाही. ही चर्चा आपण सुरू ठेवूया. अजूनही बऱ्याच इथल्या सहभागी विद्यार्थ्यांना, मान्यवरांना, नागरिकांना प्रश्न विचारायचे आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा आपलं शहर आपला आवाज. या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. मात्र त्यापूर्वी बिडकरजी, फक्त एका वाक्यात त्यांना उत्तर द्या की झोपडपट्टी वासियांसाठी या योजनेमध्ये काही आहे का आणि काय आहे? यात हाऊसिंग फॉर ऑल नावाची जी एक महत्वाकांक्षी योजना माननीय पंतप्रधानांनी जाहीर केली आहे, त्यात प्रत्येकाला परवडणारं घर आणि प्रत्येकाला घर गेल्या 10 वर्षात आपण 2 लाख सुद्धा घरं उभारू शकलो नाही. BSUP असेल किंवा राजीव गांधी आवास योजना असेल किंवा यात, परंतु 2 कोटी घरं उभारण्याचा संकल्प माननीय पंतप्रधानांनी केला आहे. आणि त्या अंतर्गत हाऊसिंग फॉर ऑल नावाची एक वेगळी योजना आणली आहे. त्या योजनेवर महत्वाकांक्षी योजना आहे, त्याचं उद्घाटन पण माननीय पंतप्रधानांनी केलंय. त्या अंतर्गत झोपडपट्टीवासी असतील, मध्यमवर्गीय असतील, या सगळ्यांना परवडणारी घरं कशी असतील त्याचं एक डिटेल. ठीक आहे, घरं असतील म्हणतायत. मगाशी वेलणकर म्हणत होते त्याप्रमाणे 200 कोटीमध्ये खड्डे पण बुजून होत नाहीत, तर 1000 कोटीमध्ये 5 वर्षात एवढी सगळी घरं कशी बांधणार? हाऊसिंग फॉर ऑल नावाची वेगळी पॉलिसी आहे, ती स्मार्ट सिटी अंतर्गत येत नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत येत नाही, ती वेगळी पॉलिसी आहे. आपण स्मार्ट सिटी विषयी बोलतो आहोत. स्मार्ट सिटीचा आणि झोपडपट्टीवासियांचा संबंध आहे का असा प्रश्न होता. तुम्ही ती योजना देऊ शकता त्या महानगरपालिकेला. ठीक आहे, निवड साहेबांना आपण विचारूया, झोपडपट्टीवासियांचा याच्याशी किती संबंध आहे? नाही, स्मार्ट पांडुरंगजी स्मार्ट सिटी काय होऊ शकणार? बरोबर आहे ना. हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा आपण गल्लत करतोय. बिलकुल, तुमचा प्रश्न लक्षात आला. झोपडपट्टी पुनर्वसन झाल्याशिवाय स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. मी पहिल्यांदा ते सांगितलं, शरीरातले रोग काढल्याशिवाय तो मनुष्य काही स्मार्ट होऊ शकत नाही. महत्त्वाचा बेसिक मुद्दा असा आहे, आता या ठिकाणी जी चर्चा चालू आहे, स्मार्ट सिटी मिशन म्हणून शासनाची, केंद्र शासनाची वेबसाईट आहे. व्यंकप्पा नायडू त्यांचे त्या खात्याचे मंत्री आहेत. या वेबसाईटवर तुम्ही आजही आत्ताही जा, ह्या सगळ्या स्मार्ट सिटी मिशनची आयडिया, सोल्युशन्स, उपचार सगळ्यावरती अंडर कन्स्ट्रक्शन म्हणून आलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी मिशनमध्ये येतं काय, कोणत्या योजना आपण घेणार आहोत? बिलकुल, माझा फक्त एक गोंधळ तुम्ही दूर करा. गाईडलाईन्स महानगरपालिकेला मिळालेल्या आहेत. एक गोंधळ फक्त दूर करा, एक शंका दूर करा. शिवसेनेचा स्मार्ट सिटी या संकल्पनेला विरोध आहे की पाठिंबा आहे? शहराच्या कोणत्या हिताच्या योजनेला शिवसेनेचा विरोध नाहीये. शहरासाठी स्मार्ट सिटी असो पाठिंबा का नाही? स्मार्ट सिटी ही शहराच्या, मी प्रश्न बदलून विचारतो तुमच्या स्टाईलनी. स्मार्ट सिटी ही योजना पुण्याच्या हिताची आहे असं तुम्हाला वाटतं की नाही? स्मार्ट सिटी योजना पुण्याच्या हिताची असेल त्याचं जरूर स्वागत करू, परंतु निव्वळ स्मार्ट सिटी योजना काय मला वाटतं अद्यापपर्यंत कोणालाच कळलेलं नाही. यातनं निधी किती मिळणार आहे, हिताची असेल तर स्वागत करू. अमोलजी, अतिशय घाईघाई मांडलेली योजना आहे. विषय पुढे अतिशय अमोलजी मी कर्नल दळवी, गेली 13 वर्ष वॉटर कन्झर्वेशन रेन वॉटर हाऊसिंगमध्ये काम करतो. माझा पहिला प्रश्न वंदनाताई चव्हाणांना असेल की स्मार्ट सिटीच्या बाबतीत आता आपण सर्व बोलत आहोत, पण क्लायमेट चेंज ज्या प्रकारे होत चाललेलं आहे आणि ज्याचे विपरीत परिणाम म्हणून एक्स्ट्रीम क्लायमेटिक इव्हेंट सध्या होत चाललेले आहेत, तर त्याचा विचार ह्या गोष्टीमध्ये केलेला आहे का? आणि दुसरा प्रश्न माझा त्याच्या संदर्भात पुढचा येतो की पुण्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट इतकं खराब झालेलं आहे, 40% पाण्याचा लॉस. खडकवासल्यावर निघालेलं 100 लिटर पाणी आपल्या घरी पोहोचतो पण फक्त 60 लिटर उरतं. 40% लॉस आहे. अनइक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशन, 350 लिटर्स पर डे परपासून 60 लिटर पर डे परपासून मी विमाननगर मिळतो तिथं मिळतं. आणि कायद्याप्रमाणे 135 लिटर पर डे परपासून सर्वांना मिळायला हवं. हेही झालेलं नाही आणि अजून कधी होईल ह्याची काही कल्पना नाही. तर हे असताना शिवाय त्याच्याबरोबरीनं सरकारी एक GR आहे फेब्रुवारी 2002चा,
शिवकालीन पाणी साठवण योजना म्हणून, ज्याच्या अंतर्गत सर्व सरकारी आणि पब्लिक बिल्डिंग्सवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. कुठेही झालेलं आढळून येत नाही. आयडिया ही होती की ते झालं तर लोकांना एक मॉडेल बघायला मिळेल आणि पाण्याची जी भूगर्भातली पाणी पातळी खाली चालली ते वाढत जाईल. शिवाय 2009चा PMCचा नियम आहे की सर्व नव्या बिल्डिंगवर आणि जुन्या बिल्डिंगवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे 5% त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट पण दिला जाईल. याच्या बाबतीत काय होणं असलं पुढं, नाही तर निमन साहेब जसे म्हणाले की रोगच त्यातले काढले गेले नाहीत तर नंतर नुसतंच नटवून स्मार्ट सिटी बनणं मला वाटतं. कर्नल दळवी साहेब सांगतात ही वस्तुस्थिती आहे की क्लायमेट चेंज हा अत्यंत महत्वाचा भाग स्मार्ट सिटीजच्या मागे आहे. आणि तुम्ही जर थोडासा अभ्यास केला इंटरनेटवर तर ब्लूमबर्ग म्हणून जे न्यूयॉर्कचे मेयर होते त्यांनी सिटीज अँड क्लायमेट चेंज या आधारावर स्मार्ट सिटी कन्सेप्ट आलेला आहे, ज्याच्यामध्ये दळणवळण कमी झालं, तुम्ही ॲप्स वापरले तर तुम्हाला जायला यायला कमी लागेल आणि त्याच्यामुळे कार्बन एमिशन कमी होईल. तुमची बाजू घेतली आता. एक मिनिट, तुमचा प्रश्न घेतलेला, सगळ्यांना आपण संधी देऊया. माझं नाव रघुनाथ शिंदे, मी करमाळ्याचं आहे. स्मार्ट पुणे या योजनेअंतर्गत महिला सुरक्षेबाबत काय केलं जाणार आहे का आणि पुण्यामध्ये मेट्रो येणार आहे का, हा एक प्रश्न. मेट्रो तर या संदर्भात अत्यंत फायनल स्टेजला आहे. लवकरच मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची महिला मंजुरी मिळणार आहे. सुरक्षिततेचा त्यांनी महत्वाचा प्रश्न अमोलजी विचारलाय. मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही आमच्याकडे घेतलं पाहिजे. तुमच्या उत्तरासाठी थांबतो. महिला सुरक्षितता हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता महत्वाचं आहे. पेडेस्ट्रियन जो रस्त्यावर चालतो तो महत्वाचा आहे. झोपडपट्टी वासी हा महत्वाचा आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं हे स्मार्ट सिटी नुसतं टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, त्याच्यापेक्षा ह्युमन अँगलनी जर लिव्हेबल सिटीचा विचार केला गेला असता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला असता तर अधिक चांगलं ह्या शहरांच्या दृष्टीने झालं असतं, जे आता केलं गेलं नाही. ब्लूप्रिंटवर तुम्ही काम केलेलं आहे मनसेच्या, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शहर नियोजनाच्या दृष्टीने पूर्ण विचार, बराच काळ हा विचार केलेला आहे. या संकल्पनेशी मिळती जुळती अशी ही स्मार्ट सिटी संकल्पना आहे का, याविषयी तुम्ही अगदी थोडक्यात सांगाच. आणि दुसरा जो महत्वाचा या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न निर्माण होतोय की आपल्याला आधी रस्त्यांचं काम करायला लागेल, आपल्याला आधी कचऱ्यांचं काम करायला लागेल, आधी वाहतुकीचं काम करायला लागेल, मग आपण स्मार्ट सिटी होऊ. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर स्मार्ट सिटी नावाचा वेगळा उपक्रम सुरू करायचा आहे की हे सगळ्या गोष्टी स्मार्ट सिटी या नावाखालीच कव्हर होणार आहेत? नाही, याच्यामध्ये कुठलीही स्पष्टता नाही. मुळात त्यातले जे अतिशय मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे याचा कुठलाही विचार या स्मार्ट सिटी याच्यामध्ये नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं घराच्या रस्त्यावर गटार तुंबलं असेल किंवा पाणी तुंबलं असेल तर मी नगरसेवकाकडे जातो किंवा महानगरपालिकेला विचारतो. आता नंतर असं होणार की हे लोक सांगणार की नाही हा आमचा विषय नाही, हा स्मार्ट सिटी जी कंपनी आहे त्याचा विषय आहे. नाही, असं नाहीये. स्मार्ट सिटीची कंपनी महानगरपालिकेच्या प्लॅटफॉर्मवर धर्तीवर करण्यात येणार आहे. माननीय महापौर, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर किंवा कलेक्टर, त्याचे CEO असतील, अशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह माननीय शिदोरे साहेबांनी ते पूर्ण डॉक्युमेंट वाचावं म्हणजे त्यांना ते कळेल. त्याच्यावर पाहिजे. अमोलजी, माझं तर म्हणणं हे घाई आणलेलं एक काहीतरी भूत आहे पुणे शहरावर, नाही देशाच्या मानगुटीवर बसवण्याचं. याचा कुठलाही अभ्यास केला गेलेला नाही. याचं पूर्णपणे आता आपल्याला समोर आलेलं आहे, ज्याचं ॲफिलिएशन 2 शहरासाठी वेगळं झालंय, ज्याचं पॉप्युलेशन 10 लाख आहे, ज्यांना गुणमध्ये पहिला नंबर आलेला आहे, त्या 2 सिटीला जर कायदा केला असता तर त्यांना एकत्र करता आलं असतं का? पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ह्याला एकत्र केलं म्हणजे कायदाच केला नाही. दोघांचं ॲफिलिएशन वेगळं आहे. हे घाई आणलेलं एक मानगुटीवर बसवलंय. परिवहन व्यवस्था एकत्र आहे, नदी सुधार योजना एकत्र आहे, दोन मोठ्या योजना ज्या आहेत मेट्रो एकत्र आहे. त्यामुळे तुम्ही अनेक योजना ज्या आहेत त्या एकत्र कराव्या लागणार आहेत तुम्हाला. याचे 2 वर्षांचे. पुढे जाऊया. माझं नाव रोहित खलाटे, मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे. तर पुण्यामध्ये 34 गावं जी समाविष्ट होणार आहेत आणि पुण्याचं जे संबंधित जे पायाभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही तर 34 गावं वाढवून तर अजून भार वाढवून खरंच स्मार्ट सिटी होईल का पुणे? हे शहर म्हणजे अत्याधुनिक गॅस चेंबर्स आहेत. शेतातल्या लोकांनी ऑक्सिजन निर्माण करायचा, शहरी लोकांनी आपण कार्बन डायऑक्साईड तयार करायचा आणि ह्याचा परिणाम म्हणजे गारपिटी होतात. गारपिटी, दुष्काळ होतो, क्लायमेटचं मध्ये इम्बॅलन्स होतो.
त्यापेक्षा जर शहरांचं जर नियंत्रण केलं आणि स्मार्ट विलेज डेव्हलप केले आणि ज्या वेळेस शहरातला माणूस गावाकडे परत जाईल, आम्ही इथं का आलो गावाकडनं, का तिकडे काही राहिलंच नाही, लाईट नाही, वीज नाही, तर या पायाभूत सुविधा जर छोट्या गावात दिल्या आणि शहरं जर थोडे ट्रिम केले तर खऱ्या अर्थाने देश स्मार्ट होईल. बिलकुल, फार महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. शहरांना अजून मोठं का करताय, गावांना मोठं करण्याऐवजी नितीनजी गडकरी यांनी भूमिका मांडली, स्मार्ट विलेज सुद्धा करा आणि त्या दृष्टीने नक्कीच काम चालू होईल. बिलकुल, अजून एक खिडकी स्मार्ट सिटीचा पत्ता नाही, आता स्मार्ट विलेज एक वाक्य तर कुठेही नाही. शहर बदललं की वाक्य बदलले. बिलकुल, भाजपच्याच नेत्यांनी हेही विधान केलेलं होतं की पुण्यामध्ये खूप सगळे विद्वान असल्यामुळे पुण्याच्या अनेक योजना रखडलेल्या आहेत, त्या पुढे जाऊ शकत नाहीयेत. जशा पिंपरीच्या पुढे जातात त्या वेगाने पुण्याच्या जात नाहीत. नागपूरला मेट्रो आली, पुण्याचा मेट्रो आधी असून सुद्धा आणि केंद्र शासनाने पंतप्रधानांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायला सांगितलंय. ते नुसतं त्याचा डोलारा केला, त्याच्यानंतर काहीही झालेलं नाहीये. म्हणजे ही स्कीम अशीच होणार असं दिसतंय. ठीक आहे, काहीच नाही. नमस्कार, मी संजय भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्यावरण शहराध्यक्ष आहे. मी नागरिक, पुणेकर नागरिक या नात्याने विचारू इच्छितो सगळ्यांना की कर रूपाने भरलेला जो पैसा आहे आमचा, जो 3 ते 3.5 कोटी आहे, त्या स्थायी समितीमध्ये 15-16 लोक हे डिसिजन घेत असतात की पुणे शहर कसं करायचं, कसे ठेके द्यायचे, कसे काय करायचे. याची ट्रान्सपरन्सी आम्हाला बघायला मिळेल का, आम्हाला तिथे बघण्याचा अधिकार मिळेल का, आम्हाला तिथे बसून शहर कशा पद्धतीने चालवता तुम्ही हे बघायला मिळेल का. बिलकुल, बागुल सर आता तुम्ही उत्तर देऊ शकता याला. राईट ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला कायदा ऍक्ट मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपल्याला वेबसाईटवर सगळी यंत्रणा ओपन असते. परंतु आपल्या मताशी मी सहमत आहे. त्यासाठी खर्चाची कमिटी ही स्थायी समिती आहे, उत्पन्नाची समिती असावी असं मी मुख्य सभेमध्ये ठराव करून की तुम्ही रेव्हेन्यू कमिटी करा, तो राज्य सरकारकडे प्रस्ताव केलेला आहे. आणि पुणे महानगरपालिकेत 2 मीटिंग झाला तेव्हा लक्षात आलं की राज्य सरकारकडे 2,000 कोटी रुपये आपले थकबाकी आहेत. ते आणण्यासाठी आता सगळे पक्ष मिळून एकत्र प्रयत्न करू. जसं शिरोदे सर म्हणाले की पुण्यात एवढी स्पेस नाहीये, तर मग सरकार कोणत्या बेसिसवर म्हणते की मेट्रो येईल. आणि स्मार्ट सिटी इन द सेन्स मेट्रोज आली पाहिजे असं नाही. जर बस प्रॉपर केलं तर तेही स्मार्ट सिटीज होऊ शकतं. बिलकुल, अगदी आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मला वाटतं की स्मार्ट सिटी या विषयावर जे विद्यार्थी जे प्रेझेंटेशन मागितलेलं होतं त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता, काही नागरिकांनी, आणि त्यांनी काही संकल्पना दिलेल्या होत्या. त्यातला एक विजेता विद्यार्थी आपल्यासोबत, तुमचं नाव सांगा. माझं नाव शाहूराज कदम. माझा प्रश्न असा आहे की सगळे मान्यवर सर्व पक्षांचे जसे ऑफ कॅमेरा एकत्र बसून चर्चा करत होते तसं काही आम्हाला स्मार्ट सिटीबद्दल मिळेल का. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पुण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 हजार सूचना सर्व पुणेकरांनी, ज्या सामान्य पुणेकरांनी, त्याच्यात लेडीजची सुरक्षा असेल, नदी सुधार असेल किंवा इतर सगळ्या ज्या इथं झोपडपट्टी सुधार असेल, या 7,000 सूचनामधून ज्या काही 10 निवडक झालेल्या त्या 7,000 सूचनाचंही स्वागत आहे. मला शंका आहे आणि नक्की त्या बिलकुल बिलकुल, पण तुम्हाला तुमचा हा आशावाद मानण्यासारखा आहे. तुम्हाला असं का वाटतं की ऑफ कॅमेरा ते पुण्याला स्मार्ट सिटी कसं करता येईल याविषयी चर्चा करत? मागच्या 1 तासात तेवढीच एक आशावादी गोष्ट दिसली, नाहीतर बाकी एकमेकांवर कुरगोडी करण्यातच गेलाय आपला वेळ. माझ्यामध्ये त्या 7,000 सूचना आपण पॉझिटिव्हली बघूया आणि पुणे लिव्हेबल कसं करूया. फक्त स्मार्ट सिटीवर टीका नको करायला, आपण पॉझिटिव्ह राहूया, सगळे मिळून पुण्याला लिव्हेबल सिटी करूया. ठीक आहे, सगळे मिळून पुण्याला लिव्हेबल सिटी करूया असं त्यांचं म्हणणं आहे. अजून काही जणांना इकडे आपली मतं मांडायची लिव्हेबल पाहिजे. मी ऐश्वर्या शर्मा, जर्नलिझमची स्टुडंट आहे. मला एक प्रश्न विचारायचा किंवा हे की एज्युकेशन आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीजचा काय होणार आहे स्मार्ट सिटीमध्ये. यात प्रथमतः मी 24/7 पाण्याचं जे मॅनेजमेंट आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती देऊ इच्छितो की महानगरपालिकेने 24/7 करण्यासाठी इटलीच्या एका कन्सल्टंटची मदत घेऊन भारतातला सगळ्यात चांगला DPR आमच्या पुणे महानगरपालिकेने तयार केला आहे. तो 2200 कोटी रुपयांचा DPR मुख्य सभेने मान्य केलाय आणि आता त्याच्यावर विचाराधीन आहे. म्हणजे आम्ही सर्वपक्षीय एकत्रित विचार करून अमृत योजनेअंतर्गत, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कुठल्या योजनेत ते बसेल आणि ते मीटर पद्धती आणून प्रत्येकाला समान पाणी पुरवठा कसा होईल याचा एकत्रित विचार महानगरपालिकेत करण्याच्या विचारात आहोत. तशी सर्व पक्षांची जवळपास सहमती आहे आणि एक चांगली योजना
24/7च्या माध्यमातून या शहराला मिळणार आहे अशी मला आशावाद वाटतो. बिलकुल. आता आपल्या चर्चेची वेळ संपलेली आहे. शेवटी फक्त मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारतोय, त्याचं हो किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. या नव्या योजनेमुळं पुन्हा एकदा जुनेच प्रश्न तर आहेतच, ते नव्याने सोडवायचे आहेत, मात्र या योजनेमुळं पुन्हा एकदा या सगळ्याची सूत्र बिल्डरांच्या हाती जातील असं आपल्याला वाटतं का शिदोरे सर? नक्कीच जातील असं वाटतं. कारण याचं कारण असं आहे की जर का हे कुठली तरी खाजगी कंपनी करणार असेल तर नक्कीच याचा आपल्याला अतिशय सावधपणे पुणेकरांनी विचार करायला पाहिजे. बिलकुल. बागुल स्मार्ट सिटी करताना त्याचं नियोजनबद्ध म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जसं जवाहरलाल नेहरू अंतर्गत आम्ही आराखडा DPR तयार करायचो आणि तो पाठवायचो आणि त्याच्यावर केंद्र सरकारवर राज्य सरकार अनुदान द्यायचं, असं या स्मार्ट सिटीमध्ये कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळे फक्त ही नावापुरतं स्मार्ट राहील. बिल्डरांच्या हाती सूत्र जातील अशी भीती वाटते तुम्हाला? तीच योजना आहे, दुसरं काय स्मार्ट? तीच योजना आहे. बिलकुल. मी असं म्हणेन नुसतीच बिल्डर्स नाही पण त्याच्याही पुढे जाऊन प्रायव्हेट एंटरप्राइजना पूर्णपणे एनकरेज करणारी ही योजना आहे. गोरगरीब इतर महिला त्यांना पूर्ण बायपास केलेलं आहे. इन्क्लुझिव्ह सिटीज असाव्यात हा कन्सेप्ट मुळात पूर्ण तोडून टाकलेला आहे. ही राहण्याजोगं शहर कसं करता येईल या संदर्भात सर्वांनी एकमताने विचार करण्यासाठी ही स्मार्ट सिटी योजना आणली आहे. ही त्या महानगरपालिकेंनी विचार करून एकत्रित केंद्र सरकारला पाठवायची. त्यामुळे कुठल्या बिल्डरचा याच्यात पार्टिसिपेट असण्याचा विषयच नाहीये. ही त्या महानगरपालिकेंनी योजना तयार करायची की आम्ही काय करणार आहोत, या शहराची गरज काय आणि त्याला मंजुरी राज्य साधारण स्वरूप हेच असतं. हो, तशीच ही योजना आहे आणि त्या योजनेतनं त्यांनी कबूल केलं तशीच योजना आहे बिल्डरची. बिल्डरची नाही. प्रश्न तोच आहे की प्रत्येक योजनेचं स्वरूप आहे तसंच असतं. महानगरपालिकेने सूत्र जाताना आम्ही बघतो. नाही बिल्डरांचा ह्याच्यात पार्टिसिपेटच नाही. बिल्डर काय करणार आहे? बिल्डर्सनी संपूर्ण रेट्रोफिट करायचंय, पूर्ण रिडेव्हलपमेंट 50 एकर करायचंय. महत्वाची गोष्ट आहे ही स्मार्ट सिटी योजना असो, अमृत योजना असो किंवा कोणत्या योजना असो, या योजनेच्या मार्फत पुणे शहरासाठी सध्या स्थितीला कमीत कमी 10,000 कोटी रुपये जर मिळणार असतील तर पुण्यातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य होऊ शकतं. या मूलभूत समस्या ज्या आहेत म्हणजे रस्ते, पाणी, वाहतूक, ह्या समस्या जर मूलभूत समस्यासाठी 10,000 कोटीची गरज आहे आणि 10,000 कोटी रुपये जर शासन देणार असेल आणि ते PPP माध्यमातून राबवणार नसेल तरच फायदा आहे. PPP माध्यमातून राबवणार असेल तर ही योजना बिल्डरांच्या हातात जाईल. उद्या प्रत्येक गोष्टीला टोल द्यावा लागेल. एक चांगला मी स्मार्ट सिटी पर्याय असह्य होईल. स्मार्ट सिटी एक चांगला पर्याय सुचवला होता मी. मिळकत कर जो आमचा असतो दरवर्षी जातो तो 10-15, जसं वन टाइम आपण कारचा घेतो, वन टाइम सोसायटी मेंटेनन्स घेतो, हा 1 वर्ष झालाय प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. मिळकत कर एक रकमी घेतला तर आम्हाला 12,000 कोटी येतील. ते बँकेत ठेवले त्या व्याजावर आम्ही स्मार्ट करू शकतो. आमची स्वायत्ताही कुठे धोक्यात येणार नाही. आम्हाला कुठल्याही शहराचं अनुदान लागणार नाही. ही अशा योजना स्मार्टला आणा ना. अमोलजी, एक फार महत्वाचा धोका आहे ह्याच्यामध्ये. आता स्मार्ट सिटीमुळे आयुक्त सगळे अधिकारी इतके बिझी झाले त्या सिटी चॅलेंज स्पर्धेत भाग घ्यायला की रोजचे दैनंदिन प्रॉब्लेम्स आहेत, कचऱ्याचा असेल, रस्त्याचा असेल, त्यांना बिलकुल टाइमच नाही त्याच्याकडे बघायला. हा अत्यंत मोठा धोका आहे. स्मार्ट अमोलजी एक मिनिट, या स्मार्ट सिटीचे निकष, ज्या निकषाने स्मार्ट सिटी निवडली गेली, हे निकष कोणते आहेत? राडारोडा कसा उचलतात, हे साधे साधे निकष. पूर्वी एखाद्या नेत्याच्या मनावर स्मार्ट कुठल्या सिटीला निधी मिळायचा हे ठरायचं, ते आता तुमच्या स्ट्रेंथवर मिळणार आहे. काय कमी आहे का? पूर्वी एखाद्या नेत्याच्या मनात आलं त्या शहराला निधी मिळायचा, एखाद्या नेत्याच्या मनात नाही आलं त्या शहराला वर्षानुवर्षे 1 रुपया मिळत नसे. परंतु आता माननीय पंतप्रधानांनी योजना आणल्यामुळं त्या शहराच्या स्ट्रेंथवर त्यांना निधी मिळणार आहे. ठीक आहे, याचं आपण स्वागत केलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या निमित्ताने या विषयातले वेगवेगळे पैलू उलगडण्याचा आपण प्रयत्न केला. महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशालाच ही संकल्पना अजून पूर्णपणे पटलेली नाहीये. कदाचित शासकीय पातळीवर सुद्धा या योजनेची किती क्लॅरिटी आहे याबाबत सुद्धा संभ्रम आहे. मात्र याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. पालिकांनी हालचाल सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातनं 11 पालिकांची नावं गेलेली आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या नेमक्या कुठल्या पालिकांचा यामध्ये समावेश होतो याची सुद्धा बातमी आपल्यापर्यंत येईल, त्यावेळी त्याची निवड होणार आहे. मात्र या स्मार्ट सिटी या नावाखाली असेल किंवा इतर कुठल्याही नावाखाली असेल, शहरांच्या विकासाची प्रक्रिया सुरू राहायला हवी. हाच सर्वसामान्यांच्या हिताचा प्रश्न आहे. कुणाची सत्ता आहे किंवा
कोण याचं श्रेय घेत आहे या सगळ्यामध्ये सामान्य माणसांना इंटरेस्ट नाही. स्मार्ट सिटी या नावाखाली जर आपलं शहर स्मार्ट होणार असेल तर आमची काही हरकत नाही. मात्र ते नाव न घेता, ते नाव येण्यापूर्वीच जर आमचं शहर स्मार्ट झालं असतं तर कदाचित ही संकल्पना आणण्याची गरजच किंवा वेळच सरकारवर आली नसती. हे सुद्धा तितकंच खरं आहे. बघूया, प्रक्रियेला सुरुवात तरी झालेली आहे. पुढे ही प्रक्रिया कशी जाते यावर इतर कुठले नवे प्रवाह या सगळ्या चर्चेमध्ये सामील होतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. तूर्त या चर्चेला सहभागी झाल्याबद्दल व्यासपीठावरच्या 5ही मान्यवरांचे आणि त्याचबरोबर व्यासपीठासमोर जमलेल्या सर्व नागरिकांचे, पत्रकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि भावी पत्रकारांचे आणि पत्रकारांचे सुद्धा धन्यवाद. आपले शहर आपला आवाज या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.